अनिता खोलीत झोपली होती. तिचं अंग तापाने फणफणत होतं. तिने खूप वेळा उठायचा प्रयत्न केला, पण तिच्या शरीराने तिला साथ दिली नाही. तेवढ्यात तिच्या आत्या सासू शोभाताई तिच्या खोलीत आल्या आणि अनिताला झोपलेली बघून त्या रागाने लाल झाल्या. त्या रागात म्हणाल्या, "अगं महाराणी, तू इथे आरामात झोपली आहेस. मी कधीपासून माझ्या मुलीची वाट बघत आहे आणि हिला बघा, ही महाराणी असल्यासारखी आरामात झोपली आहे." त्यांनी मागचा पुढचा कसलाच विचार न करता टेबलवर भरून ठेवलेला पाण्याचा जग तिच्या अंगावर ओतला. त्यामुळे पाण्याने भिजल्यामुळे अनिता अजूनच थंडीने थरथर कापायला लागली. ती भरल्या आवाजात म्हणाली, "काय झालं आत्या?" हे ऐकून शोभाताई तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाल्या, "तुला लाज वाटत नाही का एवढा उशीर झोपायला? घरातलं काम काय तुझी आई येऊन करणार आहे का? तुला मी काल रात्री सांगितलं होतं की माझ्या मुलीला आल्या आल्या गरम गरम चहा हवा असतो." अनिता हुंदके देत म्हणाली, "आत्या, मला माफ करा. मला रात्रीपासून खूप ताप आला आहे. मी खूप वेळा उठायचा प्रयत्न केला, पण शरीराने साथ दिली नाही." त्यांनी एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या, "माझ्यापुढे ही आजारी पडायची नाटकं करायची गरज नाही." अनिता म्हणाली, "आत्या, मी नाटक करत नाही. खरंच रात्रीपासून मला खूप ताप आला आहे. नाहीतर आत्तापर्यंत मी कधीच कारणं सांगितली नाहीत. हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे." तेवढ्यात तिचे सासरे माधवराव सुनेसाठी गरम गरम चहा आणि नाश्ता घेऊन तिच्या खोलीत आले. त्यासोबत तिला औषधं पण घेऊन आले. जेव्हा ते सकाळी अनिताला उठवायला आले होते, तेव्हाच त्यांना समजलं होतं की तिला खूप ताप आला आहे, तिची तब्येत खराब आहे. म्हणून तर आज त्यांनी त्यांच्या हाताने सोन्यासाठी चहा बनवला होता. तिच्या खोलीत घेऊन आले होते, पण समोरचं दृश्य बघून त्यांची पावलं दारातच थांबली. ते रागात त्यांच्या बहिणीला शोभाताईंना म्हणाले, "ताई, तू हे काय करत आहेस? बिचारी काल रात्रीपासून तापात फणफणत आहे. सोड अनिताचा हात." हे ऐकून शोभाताई रागात म्हणाल्या, "अरे दादा, तुला माहीत नाही, ही आजकालच्या पोरींची नाटकं आहेत, घरातल्या कामापासून वाचण्याची. तू जरा थांब, बघ मी तिला आत्ता कशी लगेच लाईनवर आणते." माधवराव म्हणाले, "ताई, तुला मी सुनबाईचा हात सोडायला सांगितलं आहे, नाहीतर." भावाला रागात बघून शोभाताईंनी अनिताचा हात सोडला. तिचे सासरे अनिताला चहा नाश्ता देऊन म्हणाले, "सुनबाई, तू चहा नाश्ता करून औषधं घे आणि आराम कर. घरातल्या कामाची काळजी करू नकोस, मी सांभाळून घेईन." भावाच्या तोंडातून हे सगळं ऐकून शोभाताई आश्चर्यचकित झाल्या. त्या म्हणाल्या, "अरे दादा, तू हे काय बोलत आहेस? घरात सून आहे, मग घरातली कामं तू का करत आहेस? या सुनांची नाटकं मला चांगलीच माहीत आहेत. थांब, मी तिचा ताप आत्ता उतरवते." असं म्हणत शोभाताईंनी परत तिचा हात जोरात पकडला आणि तिला मारणारच होत्या. तेवढ्यात माधवरावांनी परत त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, "बस ताई, खूप झालं. खबरदार माझ्या सुनेला परत हात लावायचा प्रयत्न जरी केलास तर. आणि तसंही या माझ्या घरातल्या गोष्टी आहेत, त्यामुळे तू त्यात लक्ष न घातलेलं चांगलं. पाहुणी आहेस, पाहुणीसारखी राहा, नाहीतर परत मला दोष देऊ नकोस." भावाचं बोलणं ऐकून शोभाताईंनी तोंड वाकडं केलं आणि रागात तणतणत अनिताच्या खोलीतून बाहेर गेली. माधवराव सुनेला आराम करायला सांगून ते पण तिच्या खोलीतून बाहेर आले आणि स्वतःच्या खोलीत आले. ते बायकोच्या आणि मुलाच्या फोटोसमोर बसून हुंदके देऊन रडायला लागले आणि म्हणाले, "मालती, तू सोडून काय गेलीस? बाहेरच्या लोकांनी बोलायची संधी मिळाली. तू बघितलंस का? ज्या सुनेला तू 4 गोष्टी बोलत होतीस, आज त्या सुनेने माझ्यासाठी तिच्या सगळ्या आयुष्याचा आनंदाचा त्याग केला आहे." माधवराव मिलिटरी रिटायर्ड होते. त्यांचा एकुलता एक मुलगा होता, तो पण मिलिटरीमध्ये होता. आणि त्या घरातल्या लोकांच्या मर्जीने त्या घरची सून बनली होती. माधवराव त्यांच्या सुनेला खूप प्रेमाने सन्मानाने ठेवत असायचे. तिची सासू पण तिच्यावर खूप प्रेम करत असायची. कधी कधी त्यांच्यात सासू येत असायची. ती पण नंदेच्या बोलण्यात येऊन तिला बोलत असायच्या. शोभाताईंच्या वागण्यावर कधी कधी अनिता चिडत असायची, कारण आता घराच्या सोबतच मुलांची जबाबदारी पण तिच्या अंगावर दिली होती. माधवराव खोलीत बसून त्यांच्या भूतकाळात हरवून गेले. अनिता किचनमध्ये एकटीच बडबड करत बोलत होती. हद्द असते प्रत्येक गोष्टीची. घरात एक काम स्वतःचं स्वतः करत नाहीत. अरे, मी पण माणूस आहे, काही मशीन नाही. एकत्र कुटुंबाचा हा अर्थ नसतो
की बायको आणि सून दिवसभर काम करत राहतील आणि त्यांची कोणी मदत पण करायला पुढे येणार नाही. स्वतःची बहीण मुलगी असती तर त्यांचं दुःख समजलं असतं. दुसऱ्यांच्या मुलीचं दुःख त्रास सासरी कोणी समजून घेऊच शकत नाही. तेवढ्यात तिची सासू मालतीताई किचनमध्ये आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तू एकटीच घर सांभाळत नाहीस. आम्ही पण आमच्या काळात खूप कामं केली आहेत, पण कधी कुणाला टोमणे मारले नाहीत. माझा मुलगा त्याची सगळी कमाई तुझ्या हातात आणून देतो. ती काही कमी गोष्ट आहे का? तुला शोभाताईंच्या मुलाची गोष्ट माहीतच असेल ना? मग तुझी काय इच्छा आहे? त्याने तुला घरातल्या कामात पण मदत करायला पाहिजे का? कामाला म्हातारीला काम करायला लावायची इच्छा आहे? जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. हे ऐकून अनिता म्हणाली, आई, असं नाही की घरातली सगळी कामं फक्त बायकांनीच करायची असतात. काही कामं घरातल्या पुरुषांना पण यायला हवीत. कमीत कमी त्यांना हे तरी माहीत पाहिजे ना की त्यांचे कपडे कुठे ठेवले आहेत. आता तुम्ही सांगा, बायकांना सकाळी सकाळी 100 कामं असतात, तरी पण तुमचा मुलगा आवाज देऊन विचारतो की टॉवेल कुठे ठेवला आहे, रुमाल कुठं आहे, माझं घड्याळ कुठं आहे. अरे, मी काय या सगळ्या वस्तू किचनमध्ये घेऊन काम करत असते का? तुम्ही त्यांना स्वतःच्या वस्तू स्वतः ठेवायच्या अगोदर सवय लावली असती तर आज ही दशा झाली नसती. तेवढ्यात अनिताच्या नवऱ्याचा युवराजचा आवाज आला. अनिता, नाश्ता द्यायला किती वेळ लावत आहेस? अनिता म्हणाली, हो हो, घेऊन येते, तयारच आहे. बघितलं का आई, 1 मिनिट पण माझ्या हाताला आराम मिळत नाही. तरी पण त्यांना असं वाटत असतं की मी किचनमध्ये काय करत बसले आहे. असं म्हणत ती नाश्त्याची प्लेट घेऊन नवऱ्याच्या जवळ गेली. तिचे सासरे म्हणाले, अनिता, मला पण नाश्ता आणून दे. नाश्ता करून बाहेर बागेत जाऊन मित्रांशी गप्पा मारत बसतो. घरात सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. मला घरात बसून कंटाळा येतो. अनिता म्हणाली, अहो, तुमचा चहा नाश्ता टेबलवर ठेवला आहे. अजून काही हवं आहे का? युवराज नको म्हणाला. तशी अनिता परत गडबडीत किचनमध्ये आली. सुनेची चालू असलेली धावपळ बघून माधवराव त्यांच्या बायकोला म्हणाले, मालती, अगोदर तर तू सगळी घरातली कामं करत होतीस, मग आता तुला काय झालं? आता तू एवढी आळशी का झाली आहेस? घरात सुनबाईला कामात थोडीशी मदत करत जा. हे ऐकून युवराज म्हणाला, अहो नको बाबा, अनिता एकटी घर सांभाळत आहे, तुम्ही का आईला त्रास देता? हे ऐकून त्याचे बाबा म्हणाले, बाळा, जोपर्यंत घरात बायको असते ना, तोपर्यंत आपण त्यांना खूप हलक्यात घेतो, तिची किंमत करत नाही आणि यामुळेच आपण आपले सवयी खराब करून घेतो. असं होऊ नये की उद्या तुला घरची जबाबदारी सांभाळायला लागेल, तेव्हा विचार कर काय करणार आहेस. हे ऐकून त्यांची बायको मालती म्हणाली, छान, स्वतः तर एक ग्लास पाणी पण हाताने घेतलं नाही. घरची सगळी जबाबदारी मी एकटी उचलत होते आणि आज सुनबाई तेच सगळं काम करत आहे तर तुम्हाला तिच्यावर दया येत आहे. हे ऐकून माधवराव म्हणाले, मालती, मी आज असा आहे तो पण तुझ्यामुळेच झालो आहे, कारण तू मला कधी कुठलं काम करून दिलं नाहीस. त्यामुळे तर मी आपल्या मुलाला समजावून सांगत आहे, कमीत कमी तू तरी घरातल्या कामात मदत करत जा, नाहीतर एक दिवस तुझ्या सुनेची हालत खराब होऊन जाईल. अनिता सासऱ्यांचा नाश्त्यासोबत सासूचा नाश्ता पण घेऊन आली आणि म्हणाली, आई, तुम्ही पण नाश्ता करून घ्या, म्हणजे मी किचनमधली सगळी कामं एकत्र करून घेईन. अनिता कामाने पूर्ण थकून गेली होती, घामाने भिजली होती. हे बघून तिची सासू विचार करायला लागली की खरंच युवराजचे बाबा बरोबर बोलत होते. एक वेळ होती, सासरी माझा सगळा दिवस कामात कधी आणि कसा निघून जायचा मला कळतच नव्हतं. पण घरातले एकदाही मला विचारत नव्हते की मालती, तू थकली आहेस का? राहू दे, जाऊन आराम कर. आज मी पण माझ्या सुनेसोबत तेच करत आहे जे माझ्यासोबत झालं होतं. ती पण सगळा दिवस घरात कामात बुडालेली असते आणि मी तिला जरा पण मदत करत नाही. उद्या जर मी राहिले नाही तर माझी सून पण मला वाईट सासू म्हणूनच माझी आठवण काढेल. नको नको, मला असं होऊ द्यायचं नाही. असं मनात म्हणत त्या उठून किचनमध्ये गेल्या आणि म्हणाल्या, अनिता, माझा नाश्ता करून झाला आहे, जाऊन तू पण नाश्ता करून घे. तोपर्यंत मी दुपारच्या जेवणाची तयारी करते.
सासूचं बोलणं ऐकून अनिताला खूप आश्चर्य वाटलं की तिची सासू अचानक एवढी कशी काय बदलली. अगोदर तर त्या प्रत्येक गोष्टीवर चिडत असायच्या, पण काही करू लागत नव्हत्या. पण आज अचानक त्यांना काय झालं? आज तर कमालच झाली आहे. तेवढ्यात तिचे सासरे म्हणाले, सुनबाई, तुझ्या सासूला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे. ही संधी हातातून जाऊ देऊ नकोस. नवऱ्याचं बोलणं ऐकून मालतीताई नवऱ्याकडे बघायला लागल्या. अनिता नाश्ता करायला बाहेर आली. खरंच बोलला हे कुणीतरी की बाई कधी कुणाकडे मदत मागत नाही, पण स्वतः पुढे येऊन जर तिची मदत कोणी केली तर ती त्यांची आभारी असते. वेळ पुढे निघून गेली. आता अनिताला रोज सकाळी उठून जास्त धावपळ करायला लागत नव्हती. सासू सकाळी मुलांना शाळेत जायला तयार करत असायची. सासरे बसमध्ये बसवत असायचे. त्यामुळे अनिताला आता खूप मदत मिळायला लागली होती. पण म्हणतात ना की आनंदाचे दिवस खूप कमी असतात. सगळं खूप छान चालू होतं. एक दिवस तिची सासू सगळ्यांशी रात्री गप्पा मारत बसल्या होत्या. अचानक त्यांच्या छातीत जोरात कळ आली. घरातले डॉक्टरांकडे घेऊन निघाले, पण त्यांनी नकार दिला. म्हणाल्या, काही झालं नाही, पोटात गॅस झाला असेल, डॉक्टरांकडे जायची गरज नाही, थोडा आराम केला की मी ठीक होईन. असं म्हणत त्या जेवण करून आराम करायला खोलीत गेल्या. पण त्यांनी दुसऱ्या दिवसाचा सूर्य बघितलाच नाही. त्या गेल्यामुळे घरात दुःख आलं. सगळे खूप दुःखी होते. हळूहळू परत आयुष्याची गाडी रुळावर लागली. अनिता किचनमध्ये मुलांना तयार व्हायला सांगत होती. तेवढ्यात तिचे सासरे आले आणि म्हणाले, अनिता, तू मुलांचा नाश्ता आणि टिफिन तयार कर. मी मुलांच्या शाळेचं आवरायला त्यांना मदत करतो. नंतर मी त्यांना स्कूल बसमध्ये नेऊन सोडतो. अनिता सासऱ्यांचा उदास पडलेला चेहरा बघून म्हणाली, नको बाबा, मी सगळं एकटी करेन. तुम्ही जाऊन आराम करा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. हे ऐकून तिचे सासरे म्हणाले, अनिता, आता चहा नको आहे, मी नंतर पितो. मला कुठं ऑफिसला जायचं आहे. आता तर मालती पण नाही की तिच्यासोबत चहा पीत बसेन. तू सगळी कामं आवरून घे, तोपर्यंत मी या पोरांना तयार करतो. असं म्हणत तिचे सासरे हसत नातवांच्या खोलीत गेले. हे सगळं बघून अनिता खूप हैराण झाली होती, कारण तिचे सासरे एक ग्लास पाणी पण स्वतःच्या हाताने कधी घेत नव्हते. पण सासूबाई गेल्यानंतर ते स्वतः त्यांची सगळी कामं करायला लागले होते. अनिता विचारात बुडाली होती. तेवढ्यात तिचे सासरे आले आणि म्हणाले, अनिता, मुलांचा नाश्ता आणि टिफिन दे, मी त्यांना नेऊन देतो. अनिताने त्यांच्या हातात मुलांचा नाश्ता आणि टिफिन दिले आणि नंतर सासऱ्यांसाठी चहा ठेवला. थोड्या वेळात तिचे सासरे मुलांना सोडून आले. ते आल्यावर अनिता म्हणाली, बाबा, हा घ्या तुमचा आलं घातलेला गरम गरम चहा. बाबा, तुम्हाला चहासोबत नाश्ता पण आणून देऊ का? तिचे सासरे म्हणाले, हो दे, म्हणजे तुझं काम पण सोपं होईल, नाहीतर परत तुला काम करायला वेळ होईल. तिचे सासरे रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने सुनेची मदत करत असायचे. ते बघून अनिताला त्यांची खूप काळजी वाटत असायची. अनिता विचार करायला लागली की बाबांना कुठल्या गोष्टीचा त्रास होत आहे का? रात्री जेवण झाल्यानंतर ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, तुम्ही बाबांशी बोलून घ्या, त्यांना कुठली तरी गोष्ट खूप परेशान करत आहे. युवराज म्हणाला, का, काय झालं? बाबा तुला काही बोलले आहेत का? अनिता म्हणाली, अहो, हाच तर प्रॉब्लेम आहे, ते माझ्यासोबत काही बोलले नाहीत. जरा विचार करा, आईंना जाऊन आत्ता कुठे 20 दिवस झाले आहेत. जो माणूस एक ग्लास पाणी पण स्वतःच्या हाताने घेत नव्हता, आज तोच माणूस त्याची स्वतःची कामं स्वतः करत आहे. मला पण घरातल्या कामात मदत करतात. काहीतरी गडबड नक्की आहे. युवराज गोष्ट टाळत म्हणाला, जर तुला प्रॉब्लेम वाटत असेल तर तू स्वतः जाऊन त्यांच्याशी बोल, मला आता झोपू दे. नवरा तर आरामात झोपून गेला, पण अनिताच्या डोळ्यात झोप नव्हती. ती उठून खोलीतून बाहेर गेली. बघितलं तर सासऱ्यांच्या खोलीची लाईट चालू होती. तिने जाऊन त्यांचं दार वाजवलं आणि म्हणाली, बाबा, तुम्ही जागे आहात का? मी आत येऊ? सुनेचा आवाज ऐकून तिचे सासरे म्हणाले, हो हो सुनबाई, तू आत ये. तुला माझ्या खोलीत येताना परवानगी घ्यायची गरज नाही. आणि हे काय, तू अजूनपर्यंत जागे आहेस? झोपली नाहीस का? अनिता म्हणाली, बाबा, मला झोप लागत नव्हती, म्हणून विचार केला जरा बाहेर फिरून यावं.
तिचे सासरे म्हणाले, काय झालं अनिता? तुला कुठली गोष्ट त्रास देत आहे का? अनिता म्हणाली, बाबा तुमच्याशी एक गोष्ट बोलू? तुम्हाला राग तर येणार नाही ना? तिचे सासरे हसून म्हणाले, अगं अनिता बोल ना, संकोच कशाला करत आहेस? मी माझ्या मुलात आणि तुझ्यात कधीच फरक केला नाही. अनिता घाबरत म्हणाली, बाबा माझ्याकडून काही चुकलं आहे का? तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? किंवा माझ्या कुठल्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटलं आहे का? हे ऐकून तिचा सासरा म्हणाला, असं काहीच नाही, तू असं का विचारत आहेस? अनिता मान खाली घालून म्हणाली, बाबा मी एवढे दिवस बघत आले आहे, तुम्ही मला रोज घरातल्या कामात होईल तेवढी मदत करत असता. पण मला चांगलं आठवत आहे, आई बोलायच्या, तुम्ही पाण्याचा ग्लास पण स्वतःच्या हाताने घेत नव्हता. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी तुमची काळजी घेण्यात कुठेतरी कमी पडत आहे. तिचे सासरे हसून म्हणाले, अनिता तुला असं वाटत आहे का की मी तुझ्यावर नाराज आहे? हे बघ अनिता, तुझ्या सासूने सासू बनून खूप वर्ष सुख भोगलं. पण जेव्हा तिला याची जाणीव झाली की तू सून नाहीस तर मुलगी आहेस, तेव्हा तिने तुझी मदत करायला सुरुवात केली. पण जास्त दिवस ती तुझी मदत करू शकली नाही. आईचं सुख ती तुला जास्त दिवस देऊ शकली नाही. जोपर्यंत तुझी सासू होती तोपर्यंत ती तुला घरातल्या कामात मदत करत होती. पण आता ती राहिली नाही, त्यामुळे तुझ्यावर जास्त जबाबदारी येऊन पडली आहे. माझ्यासाठी युवराज आणि तू दोघं सारखेच आहात. मग मी दोघांच्यामध्ये भेदभाव का करेन? त्यांचं बोलणं ऐकून अनिताचे डोळे भरून आले. तिच्या सासऱ्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, अनिता आता आईची आणि बापाची दोघांची जबाबदारी मला एकट्याला पार पाडायला लागणार आहे. तुला सकाळी सकाळी खूप कामं असतात. आता युवराज त्याच्या नोकरीवर परत जाईल, तो पण तुझी मदत करू शकणार नाही. म्हणून मी माझ्या मुलीची थोडीशी मदत करून तिचा त्रास कमी करायचा प्रयत्न करत आहे. तू खरंच वेडे आहेस. तुझी सासू बरोबर बोलत होती. तू एवढी साधी आहेस की गोष्टी लवकर तुझ्या लक्षात येत नाहीत. तुला काय वाटलं मी नाराज आहे? असं म्हणत ते परत हसायला लागले. आणि त्याला आज त्यांच्यामध्ये तिच्या वडिलांची प्रतिमा दिसत होती. कुठल्याही मुलीसाठी यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते का? सासरी तिला तिच्या सासू सासऱ्यांमध्ये आई वडिलांचे प्रेम मिळत असेल तर तिच्यासारखी नशीबवान तीच आहे. हळूहळू तिची मुलं मोठी झाली आणि दोघेही हॉस्टेलमध्ये राहायला गेले. इकडे तिच्या सासऱ्यांचं पण वय वाढत होतं. एक दिवस परत त्यांच्या घरावर आभाळ कोसळलं, कारण बायकोच्या नंतर त्यांचा मुलगा पण शहीद झाला. ही बातमी ऐकताच आणि त्याला खूप मोठा धक्का बसला. माधवरावनी कसं तरी स्वतःला सावरलं आणि सुनेला आणि नातवंडांना सांभाळायला लागले. नवरा गेल्यानंतर अनिता खूप उदास आणि आजारी राहायला लागली. तिचे सासरे तिला खूप समजावून सांगायचे, पण ज्या बाईचा नवरा तिला भर जावाने सोडून जातो तिचं दुःख फक्त तीच बाई समजू शकते. वेळ पुढे निघून जात होती. एक दिवस माधवरावांची बहीण शोभाताई भेटायला त्यांच्या घरी आली. त्यांचा पाहुणचार करण्यात अनिता किचनमध्ये व्यस्त होती. शोभाताईंना तिची चुगली करण्याची संधी मिळाली. त्या त्यांच्या भावाला म्हणाल्या, दादा तू सारखा बोलत असतोस ना की तुझी सून तुझी काळजी घेते म्हणून? तू बाप होण्याचे कर्तव्य पार पाडत आहेस. तू बोलत असतोस, ती तुझी सून नाही, मुलगी आहे. वहिनीला मी समजून सांगत होते, पण तिनं माझं काहीच ऐकलं नाही. पण आता मी तुला कसं समजावून सांगू? तुझी सून जेवढी साधी सरळ दिसते तेवढी नाही आहे. मनातून खूप चालाक आहे. तुझी सेवा करण्याच्या मागे तिचा नक्कीच काहीतरी हेतू असणार. मी तुला आत्ताच सांगते दादा, तू सांभाळून राहा. बहिणीचं बोलणं ऐकून माधवराव म्हणाले, शोभा तू मला वेडा समजले आहेस का? तुझी बहिणी तुझ्या बोलण्यात फसली, कारण तिला दुनियादारी माहीत नव्हती. पण जेव्हा तिला तिच्या चुकीची जाणीव झाली तेव्हा तू विचार पण करू शकत नाहीस तिला किती त्रास झाला होता. उगीच सुनबाईबद्दल माझे कान भरू नकोस. भावाच्या घरी आली आहेस, पाहुण्यांसारखी राहा, आराम कर. इकडचं तिकडचं बोलून माझे म्हातारपण बिघडवू नकोस. तुला दिसत नाही का अनिता किती दुःखी आहे? एवढी दुःखी असून पण तिने तुझ्या पाहुणचारात काही कमी पडू दिली नाही. भाऊ बोलणं ऐकत नसलेला बघून शोभाताई म्हणाल्या, अरे दादा, कुठली सून एवढी सेवा करत नाही जेवढी तुझी सून करत आहे.
नक्कीच काहीतरी गडबड आहे. ती तुझी सगळी संपत्ती तू मरायच्या अगोदर तिच्या नावावर करून घेणार असेल. नाहीतर असं होऊ शकत नाही की कुठली सून सासऱ्याची बापासारखी सेवा करेल. माधवराव म्हणाले, शोभा, हे गरजेचं नाही की प्रत्येक सून वाईट असेल. बिघडलेल्या नात्यांना प्रेमाने पण सुधारता येते. जी मुलगी तिच्या आईवडिलांचं कुटुंब सोडून येते आणि परत माहेरी जात नाही, जर आपण तिला आईवडिलांचं प्रेम दिलं तर ती मुलगी का होऊ शकत नाही? बहुतेक तू तुझ्या घरातल्या घटनेला माझ्या घरासोबत जोडत आहेस. तू विसरू नकोस, तू तुझ्या सुनेसोबत कशी वागली होतीस. अगं, तू तर तुझ्या सुनेच्या हातात मोजूनच पैसे देत होतीस. तिचा नवरा कमवत होता, तरी पण बिचारीला तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुझ्या पुढे हात पसरायला लागत होते. तू तिला कधीच तुझी मुलगी समजली नाहीस. त्यामुळे ती तुझ्यासोबत नाही, तर तिच्या कुटुंबासोबत वेगळी राहत आहे. जर तू एवढी चांगली असतीस तर तुझ्या मुलाने तुझी साथ द्यायची सोडून बायकोची साथ का दिली असती? आहे का तुझ्याजवळ काही उत्तर? भावाचं बोलणं ऐकून शोभाताई गप्प बसल्या. ते पुढे म्हणाले, हे बघ शोभा, आता आपलं वय राहिलं नाही हे सगळं करायचं. तू अगोदर इथे येऊन मालतीचे कान भरत होतीस. त्यामुळे मालती काही वर्ष तिच्या सुनेसोबत नीट वागली नाही. पण जेव्हा तिला तिची चूक समजली तेव्हा तिने सुनेला मुलगी मानली. पण तिचं नशीब वाईट होतं. जे मुलीसारख्या सुनेसोबत ती जास्त दिवस राहू शकली नाही. मी तर तुला हेच सांगेन की तुझ्या चुकीच्या वागण्याबद्दल तुझ्या सुनेची माफी माग. माफी मागून कोणी लहान होत नाही. ती तुला नक्की माफ करेल. असं म्हणत ते तिथून उठून निघून गेले. शोभाताई मागून म्हणाल्या, अरे दादा, माफी तर मागत राहशील जेव्हा तुझी सून तुला भीक मागायला मजबूर करेल. पण मी तुझ्या सुनेच्या जाळ्यात फसणार नाही. तेवढ्यात अचानक जोरात भांड्यांचा आवाज ऐकू आला आणि माधवरावांची तंद्री तुटली. ते त्यांच्या भूतकाळातून बाहेर आले आणि खोलीतून बाहेर आले. येऊन बघितलं तर शोभाताईंनी जेवण बनवून टेबलवर आणून ठेवलं होतं आणि अनिताला पण आधार देऊन जेवायला घेऊन आल्या होत्या. हा नजारा बघून त्यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, शोभा, तू? हे ऐकून शोभाताई म्हणाल्या, हो दादा, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. अनिता बाळा, मला माफ कर. अनिता म्हणाली, आत्या, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका. शोभाताई म्हणाल्या, चल दादा, आता मला जायला हवं. एक मिनिट आत्या, असं म्हणत अनिता खोलीत गेली. एक सुंदर साडी घेऊन बाहेर आली आणि त्यांच्या हातात देत म्हणाली, आई सारख्या बोलत असायच्या की ही साडी तुमच्या अंगावर छान दिसेल, म्हणून मी ती साडी सांभाळून ठेवली होती. ही तुमची अमानत आहे. याला आईंची शेवटची इच्छा मानून स्वीकार करा. आता इथून पुढे तुम्हाला गिफ्ट तुमची वहिनी नाही तर त्यांच्या मुलीसारखी सून देत जाईल. अनिताचं बोलणं ऐकून शोभाताईंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, अनिता, मला माफ कर. मी तुझ्याबद्दल खूप चुकीचा विचार करत होते आणि वहिनीचे पण कान भरत होते. दादा खरंच बोलतो. बिघडलेल्या नात्यांना सुधारता येतं. झालं तर मला माफ कर. पुढे येऊन अनिता त्यांच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, नको नको आत्या, तुमचे हे हात माफी मागण्यासाठी नाही तर आशीर्वाद देण्यासाठी उचलायला पाहिजेत. आता आईंच्या नंतर तुम्हीच तर घरात मोठे आहात. माधवरावांना आज त्यांच्या सुनेवर खूप गर्व होत होता. ते म्हणाले, बघितलं का शोभा, आम्ही नक्कीच चांगले कर्म केलं असेल म्हणून तर आम्हाला एवढी गुणाची प्रेमळ सून मिळाली आहे. पण हे जरुरी नाही की सून चांगली आहे म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या एकटीच्या आहेत. सासू सासऱ्यांची पण काहीतरी जबाबदारी असते की ते सुनेला मुलगी समजतील. तेव्हा तर ती मुलगी तिच्या सासू सासऱ्यांमध्ये तिच्या आईवडिलांची प्रतिमा बघेल. शोभाताईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. त्यांनी घरी गेल्यावर त्यांच्या मुलाला आणि सुनेला फोन केला आणि त्यांची माफी मागितली. त्यांच्या मुलाने आणि सुनेने पण त्यांची माफी मागितली. माधवराव स्वतःला खूप नशीबवान समजत होते की त्यांना एवढं छान प्रेमळ कुटुंब भेटलं होतं, जिथे नात्यांची कदर होत होती, नात्यांना मानसन्मान दिला जात होता.